पाहत रहा आपला महाराष्ट्र न्यूज। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जवळ शेअर करा। माननीय बच्चूभाऊ कडू यांना काल विधान परिषदेची शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे। पण ते घेत असताना सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन केलेला आहे। या गोष्टीला आमचा आक्षेप आहे। सन्माननीय बच्चूभाऊ कडू मोठे व्हावेत, त्यांना वैभव मिळावं, त्यांची अजून प्रगती व्हावी ही आमची इच्छा आहे। परंतु आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून जो पक्ष वाढवला होता तो तुम्ही नेऊन शिंदे गटाच्या दावणीला बांधला, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला होता? आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाचा तुम्ही लिलाव केला, त्याचा बाजार मांडला आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतला। ही भूमिका आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे। आज आम्ही परभणी जिल्ह्याची जी 11 जणांची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीची बैठक घेतलेली आहे। ह्या बैठकीमध्ये असं ठरलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सन्माननीय बच्चूभाऊच्या पाठीमागं स्वतःची फरफट करून घ्यायची आणि शिंदे गटामध्ये जायचं नाही। आणि म्हणून आम्ही आज शिवसेना शिंदे गटामध्ये सन्माननीय बच्चूभाऊ कडूसोबत जाणार नाही हा निर्णय घेतला आहे। आता आमच्या कोर कमिटीचे प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते तालुकानिहाय दौरे करतील आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आम्ही आमची नवीन दिशा ठरवू। पण कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये सन्माननीय बच्चूभाऊ कडूंसोबत गेलेलो नाही आणि जाणारं नाही। सत्तेसाठी चळवळ विकणारी आमची अवलाद नाही आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ते मान्य नाही।